संत बोलायचं माझ्या नंतर बोलू देत ना. माझ्या नंतर बोलेल ना सीमा. संत बोल माझ्या नंतर. कसं आहे, बाईला बाईची काळजी असते. तिला माहितीये मला मुंबईला जायचंय, म्हणून आपलं तिने म्हटलं ताई तुम्ही बोला मी थांबते. माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींनो, आज कोपर्डे हवेली, आवाज येतोय माझा? मागे येतोय आवाज का? घ्यायला पाहिजे. माझ्या सगळ्या मैत्रिणींनो, आज भेटून खूप आनंद झाला. बराच वेळ मी थांबले होते, मी लवकर आले. मला सांगितलं आमच्या गावातल्या महिला जरा संध्याकाळी येतात, धारा काढायच्या असतात, बाकीची कामं असतात. मला किती कौतुक वाटलं की ही बाईच अशी आहे, पुरुषांना काही काम नाही फार, पॅन्ट शर्ट घातले का निघाले. पण हिला घरचं करून, भाकरी, घरच्यांच्या जेवणाची सोय, आणि कुठे पण बाई गेली तरी तिच्या डोक्यात कांदे, बटाटे, पीठ, मीठ, संसार घेऊन चालत असते. आणि म्हणून मी पण म्हणते की जेव्हा आमच्या सगळ्या बहिणींचं काम होईल त्यावेळेला मी तुमच्याशी बोलायला येईल. खूप आनंद झाला माझ्या बहिणींनी. आपण सगळ्या जिजाऊच्या लेक, आपण सगळ्या सावित्रीच्या लेक. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगा उद्धारी असं म्हणतात. आणि त्या आपण सगळ्या 50% महिला. जेवढ्या देशामध्ये पुरुष तेवढ्या देशामध्ये महिला. ही महिलांची ताकद सगळ्यात आधी कोणी ओळखली? महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. आवाज येतोय? लाईट का बंद झाली रे बाबा? ते नसते तर आपण नसतो. मी पण नसते, समता नसती, तेजस्विनी नसती, वेताळताई तुम्ही पण नसत्या, आणि कुणीच नसते सीमा, कुणीच नसतं, आणि तुम्ही पण नसत्या. बायांचा उपयोग काय मग? इलेक्शन असतं तर सांगितलं असतं 25 लोक येणारे, भाकऱ्या करून ठेव. पण आपली ही ताकद महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओळखली आणि आपल्याला मतदानाचा अधिकार दिला. हे मतदान, जे मतदान या देशाचं भविष्य ठरवतं, ते मतदान जे या राज्याचं भविष्य ठरवतं, हे मतदान जे तुमच्या विधानसभेचं मतदान भविष्य ठरवतं, आणि हे मतदान तुमच्या जिल्हा परिषदेचं मतदान ठरवतं. आणि म्हणून ही 50% शक्ती, मी नेहमी सांगते चंद्रहार दादा, ज्या उमेदवाराच्या मागे महिला त्याचा नंबर पहिला. आणि ही सगळी शक्ती महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर जर कोणी ओळखली, त्याचं नाव या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आहेत. मैत्रिणींनो, 2014ला जेव्हा मोदीजी प्रधानमंत्री झाले, तुम्हाला माहितीये त्यांनी पहिलं काम काय केलं? त्यांनी बघितलं की या देशातली बहीण, आई लोटा घेऊन सकाळी रस्त्यावर जायची. गेलाय का नाही आपण? अगं गेलोय का नाही? गेलोय ना. गाडी आली का? गाडी गेली का? सगळ्यांनी केली, एक्सरसाइज केली आहे ना. आपल्या आईला काय बरं वाटायचं का पोरीला रस्त्यावर पाठवायला, शेतात पाठवायला? पण संडासच नव्हते. काय करणार? माझे भाऊ इथे उभे, काही स्टेजवर आहेत. अहो, घरची इज्जत घरची बाई असते, आणि तुमच्या घरची इज्जत रस्त्यावर जात होती. मोदीजी म्हणले ही तुमच्या घरची इज्जत नाही, माझ्या देशाची इज्जत आहे, आणि माझ्या देशाची इज्जत रस्त्यावर जाणार नाही असा विचार करणारा पहिला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आहे. आणि त्याच्यानंतर घराघरात, गावागावात शौचालय आली का नाही आली? नाव पण आलं इज्जत घर. आता आपल्या पोरी, सुना जातात का ग? रस्त्यावर जातात का? शेतात जातात? आणि म्हणून मोदीजींनी पहिल्यांदा आल्यावर काम केलं ते या देशातल्या मातृशक्तीचा आत्मसन्मान वाढवण्याचं काम केलं. एक असा नेता जो बाईच्या जन्मापासून तर सरणापर्यंत आपला हात घट्ट धरून उभा आहे. आधी तुम्ही बघा, मुलगी जर गरोदर राहिली तर तिला पण टेन्शन, मुलगा होईल का मुलगी होईल.
काय पाहिजे सगळ्यांना ग? काय पाहिजे? वंशाचा. आम्ही म्हणतो आम्ही पण पंट आहोत ना, 2 घरामध्ये उजेड देतो, पण सगळ्यांना पाहिजे वंशाचा दिवा. आणि केवढा उजेड पडलाय बघा 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 बघा. त्यावेळेला दिवे होते 1000 आणि आपल्या पणत्या होत्या 600 आणि 700. मुलगीच जन्माला येऊ द्यायची नाही अशी मानसिकता तयार झाली. मुलींना मारायला लागले, मुलींना जन्मच नाही. मोदीजी म्हणले का मारता? तिच्या शिक्षणाची काळजी करू नका. ज्या दिवशी मुलगी जन्माला येईल, 18 वर्षाची होईल, ती लखपती असेल, तिच्या शिक्षणाचा खर्च मी उचलतो, पण तुम्ही मुलीला जन्म द्या असा आपल्यासाठी निर्णय घेणारा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आहे. मैत्रिणींनो, हा राजकारणाचा प्रश्नच नाही. हा आपल्या आईच्या आईपणाचा आणि बाईच्या बाईपणाचा प्रश्न, ज्याच्यावर कधीच विचार केला गेला नाही. आधी तर जन्म व्हायचे घरी, आईच्या जीवाला धोका, बाळाच्या जीवाला धोका. मोदीजी म्हणले घरी बाळणपण करू नको, हॉस्पिटलमध्ये जा, इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी, तिकडे जा आणि तिथे डिलिव्हरी झाली, तुझ्या खात्यामध्ये 5000 रुपये देतो, प्रधानमंत्री मातृवंदन योजना. आहे का नाही? आता मला सांगा, लेकरू कोणाचं? लेकरू आपलं. आणि काळजी कोणाला? तर देशाच्या प्रधानमंत्र्याला. अशी भारतीय जनता पार्टी आणि असा नेता आजपर्यंत तुम्ही तरी ऐकलाय का मला सांगा? आणि मग एकदा जोरदार टाळ्या आपल्या मोदीजींसाठी झाल्या पाहिजे. मैत्रिणींनो, मुलींना स्टार्टअप इंडिया असेल, मुद्रा असेल, अशा विविध योजनेतून स्वतःच्या पायावर उभं केलं. आता उद्या कर्करोग, कॅन्सर डे. आता तुम्ही बघताय कॅन्सर व्हायचं वय राहिलेलं नाही, जाड बाई बारीक बाई राहिलेलं नाही. गर्भाशयाचा कॅन्सर, छातीचा कॅन्सर, कॅन्सरची औषधं इतकी महाग आहे जी परवडत नाही. आणि म्हणून मोदीजींनी कॅन्सरच्या औषधांवरची ड्युटी कमी करून टाकली आणि आता ती सर्वसामान्यांना परवडतील. अरे कॅन्सर होऊच नये याच्यासाठी स्क्रीनिंग असेल, लसीकरण असेल, हे काम त्या ठिकाणी चालू केलंय की आपली कुठली माता भगिनी कॅन्सरमुळे तिचा जीव जाऊ नये. अशा विविध योजना, शिक्षण असेल, आपल्याला आर्थिक सक्षम असेल, आपलं आरोग्य असेल, त्याच्यासाठी मोदीजी काम करतायत. आणि मोदीजींच्या पावलावर पाऊल ठेवून काम करतायत आपला लाडका देवा भाऊ. मला सांगा, तुमची सगळ्यात आवडती योजना कुठली आहे ग? आवाज नाही आला. मागच्या कुठली आवडती योजना आहे? आणि मधल्या आणि पुढच्या आहे का लाडकी बहीण? आता रात्री झोपेत जरी ताईला हलवलं तर ती म्हणते लाडकी बहीण. आहे का नाही? मी तर नेहमी सांगते सगळ्यांना, 8, 9, 10 तारीख आली की आम्ही मोबाईल चेक करतो ना ग. चार्ज केलाय का बघतो, रिचार्ज झालाय का बघतो. आम्ही मेसेजची वाट बघतो, नवऱ्याच्या नाही, कोणाच्या वाट बघतो? लाडक्या बहिणीच्या मेसेजची वाट बघतो. आणि मग एकमेकींना फोन करतो, तुला आला का तो मेसेज, मला आला का तो मेसेज. सगळ्या जणी वाट बघतो. अरे भावांनो, आमचे बँकेत खाते आहेत ना ग, पण बँकेत खातं असून फायदा काय? पैसे टाकणार तर कोणी पाहिजे तिथे. त्यामुळे खाते होते पण जाणारच कोण नव्हतं, कारण खात्यात पैसे टाकणार कोण. पण आता आमचा सख्खा आणि पक्का भाऊ, आमचा देवा भाऊ दर महिन्याला बहिणीच्या खात्यांमध्ये पैसे टाकतो. आता आमच्या महिलांना बँकेचे व्यवहार पण कळतात ना ग? अगं हो का नाही? कळतात का नाही? किती जणींना कळतात? जरा हात वर करा, मला बघू द्या. हे मधल्या सगळ्या यांना काही कळत नाही, तुम्हाला नाही कळत? पैसे काढायला जाता का नाही? बँकेत जमा आहेत ते बघायला जाता का नाही? या लाडक्या बहिणीने फक्त पैसे नाही, सगळं चित्र 360 डिग्री मध्ये चेंज करून टाकलं. आधी अशी वेळ होती की आम्ही नवऱ्याला सांगायचो, जरा द्या 400 रुपये, जरा जायचंय. म्हणायचे देतो पुढच्या आठवड्यात. आता
आता महिना संपत आला का नवरा म्हणतो का आहे का ग खात्यामध्ये, आहे की नाही बदल. त्याच्यामुळे याच्यातला भाग जाऊ द्या गमतीचा मैत्रिणींनो. खऱ्या अर्थाने महिलांना सक्षम करायचं काम, सक्षम म्हणजे आर्थिक सक्षम करायचं काम आपल्या महायुतीच्या सरकारने, देवा भाऊने त्या ठिकाणी केलंय. देवा भाऊ मला नेहमी सांगतात, चित्राताई भाषणाने पोट भरत नाही, महिलांच्या हाताला काम दिलं पाहिजे आणि त्या कामाला दाम दिला पाहिजे. मला तुम्हाला सांगायचंय, आज राज्यामध्ये बरेच बचत गट काम करतायत. आम्ही चांगले लाडू बनवतो, पेड काय आणखी पेढे बनवतो, कुरडया बनवतो, पण विकायला मार्केट नाहीये. आता मोदीजींनी आताचा बजेट, निर्मला सीतारामन एक बाई आहे बघा, जी बाई घराचे हिशोब सांभाळू शकते ती देशाचे हिशोब पण सांभाळू शकते. आज निर्मला सीतारामनजी यांनी काल बजेट मांडला आणि आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये शी मार्ट असणार आहे. त्या शी मार्ट मध्ये काय असणार आहे, त्या शी मार्ट मध्ये तुम्ही बनवलेल्या वस्तूंचं विक्री केंद्र असणार आहे. राज्याच्या माध्यमातून उमेद मॉल असणार आहेत, त्या उमेद मॉल मध्ये तुम्ही बनवलेल्या वस्तू विकायला जाणार आहे आणि त्यामुळे शाश्वत अशी बाजारपेठ ही त्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होणार आहे. माझ्या बहिणींनो, खऱ्या अर्थाने आर्थिक सक्षमता हे येण्याचं कारण आहे की आज आपल्याकडे सकारात्मक दृष्टीने बघणारे नेते आहेत. फक्त लाडकी बहीण नाही, अर्ध तिकीट विसरला का तुम्ही, जाता का नाही, अगं जाता का नाही, किती तिकीट देता, अगं तिकीट किती देता, हाफ का फुल. बघा आता जरा मागे, आधी नवऱ्याला म्हणायचं आम्हाला घेऊन चला, काय म्हणायचे, नग नग 2 तिकीट लागतात. आता नवरे आम्हाला सांगतात अगं मी येतो सोबत. आम्ही म्हणतो नको नको, तुमच्या अर्ध्या तिकिटात मी जाईन पण, आणि एवढं परिवर्तन आलंय. आणि मैत्रिणींनो, ते काही फक्त अर्ध तिकीट घेऊन आपण जात नाही. आज या ठिकाणी सुरल्यातली माझी ताई कराडला जाते, सांगलीला जाते, साताऱ्याला जाते, पुण्याला जाते, ठाण्याला जाते. ती फक्त अर्ध तिकीट घेऊन जात नाही, ती आत्मविश्वास घेऊन जाते. कधीही घराच्या बाहेर न पडलेली माझी ताई आता एकटी प्रवास करायला लागली आहे, घरातून बाहेर पडायला लागली आहे, 4 गोष्टी नवीन शिकायला लागली आहे. आणि म्हणून देवा भाऊने फक्त अर्ध तिकीट दिलं नाही, त्या अर्ध्या तिकिटासोबत आत्मविश्वास दिला आणि तो आत्मविश्वास तुम्हाला आयुष्यात खूप कामाला येणार आहे. मैत्रिणी, आज सुद्धा समाजामध्ये विकृत हरामखोर लांडगे फिरतायत, जे आपल्याला त्रास देतात, महिलांना त्रास देतात, मुलींना त्रास देतात. त्याची सुद्धा जी व्यवस्था आहे, त्यांचा कार्यक्रम करण्यासाठी तुम्हाला हेल्पलाईन दिली आहे देवा भाऊनी. नंबर आहे 112. कुठला नंबर, कुठला नंबर, जरा मागच्या झाडाखालच्या बोला, कुठला नंबर, आणि मधल्या आणि पुढच्या. आता हा 112 नंबर काय, 112 नंबर असा आहे, तुम्ही कुठे पण असा, पुण्यात असा, ठाण्यात असा, कराडला असा, सांगलीला असा, साताऱ्याला असा, गडचिरोलीला असा का नागपूरला असा, तुम्ही जिथे असाल तुम्हाला वाटतं की कोणतरी मला त्रास देत आहे, कुठला नंबर दाबायचा, 112 नंबर. 112 नंबर दाबल्यावर पोलिसांना तुम्ही जिथे आहात त्याचं लोकेशन मिळतं आणि पुढच्या 5 मिनिटांमध्ये पोलीस तुम्हाला त्या ठिकाणी मदत करायला येतील. म्हणून 112 नंबर आपल्या मोबाईल मध्ये सेव्ह करून ठेवा. आपल्या मुलीला सांगा, मैत्रिणींना सांगा, शेजारच्यांना सांगा की हा 112 नंबर त्यांच्या देवा भाऊने आपल्यासाठी दिलाय. आता देवा भाऊ म्हणतात, मोदीजी म्हणतात लाडक्या बहिणी झाल्या, आता या बहिणींना लखपती दिदी बनवायचंय. तुम्ही म्हणाल लखपती कशा बनणार, थोडक्यात सांगते तुम्हाला. आज सुद्धा रात्री अपरात्री फोन येतात, फोन असतो आमच्या ताईचा, ती सांगते ताई नवऱ्याने खूप मारले, पोरांना मारले, मला मारले, घराच्या बाहेर काढले, म्हणाले निघ माझ्या घरातून बाहेर. मग आम्ही म्हणतो कुठे आहे तू आता, म्हणे घराच्या बाहेर बसली आहे. तिला पण मी सांगते कुठला नंबर डायल करायचा, अगं कुठला नंबर डायल करायचा, 112. मग पोलीस येतात, आम्ही पोलिसांना सांगतो आमच्या पाहुण्याला समज द्या आणि आमच्या ताईला घरात घ्या. आता मोदीजी काय म्हणले,
लखपती दिदी बनवायचं, PM आवास योजना, पंतप्रधान आवास योजना, आता आमच्या पाहुण्याच्या नाही, आमच्या ताईच्या नावावर घर असणार आहे. घराची मालकीन कोण असणार आहे? आमची ताई असणार आहे. आणि मग जर पाहुणा आला डुलत डुलत तर आपण असं करत नाही. मस्करीचा भाग जाऊ द्या, सुखाने संसार करा, कुठल्याच ताई बरोबर असं व्हायला नको. पण सांगायचा उद्देश हा आहे की महिलांना मुख्य प्रवाहात आणायचं. ज्या वेळेला उद्योग काही तयार करतात, बिझनेस करतात, त्यावेळेलाही सांगतात महिलेच्या नावावर बिझनेस केला तर त्याला टॅक्स कमी बसेल, त्याला सबसिडी मिळेल. आणि म्हणून मैत्रिणींनो, त्या ठिकाणी महिलांना वेगळ्या वेगळ्या पद्धतीने मुख्य प्रवाहात आणायचं काम चालू आहे. आता फक्त पैसेच दिले का ग? फक्त पैसे नाही दिले, आपला आत्मसन्मान वाढवला. कसा वाढवला? आपल्या सगळ्यांना, इथे बसलेल्या सगळ्या महिला, दोन गोष्टी आपण विसरत नाही. एक आपलं लग्न आणि दुसरं आपला आईपण. कुठलीच बाई विसरत नाही. 9 महिने आपण आपल्या लेकराला पोटात वाढवतो, अत्यंत कठीण अशा प्रसव वेदना सहन करून मुलांना जन्म देतो. आणि आता बघा, त्याच्यानंतर आतापर्यंत माझ्या मुलाचं नाव होतं आदित्य किशोर वाघ, आता माझ्या मुलाचं नाव आहे आदित्य चित्रा किशोर वाघ. आईचं नाव सुद्धा मुलांच्या नावासोबत लावलं गेलं. ही आत्मगौरव वाढवणारी गोष्ट आहे का नाहीये? आणि मग टाळ्यावर वाजवणार आहे. वडिलांचं नाव म्हणजे आम्हाला ऑब्जेक्शन कधीच नव्हतं, पण आता माझं पण नाव तिकडे टाकलं जाणार आहे. हा केवढा मोठा आत्मसन्मानाचा क्षण आहे ताळ्यांनो. आणि हे आपल्याला त्या ठिकाणी आपल्या देवाभाऊनी इथे इतक्या महिला बसल्या. मी मगाशी संताबाईंना म्हणतो की आपल्याला अक्कल या पुरुषांपेक्षा जास्त आहे का नाही? अगं आहे का नाही? आहे का नाही? तुमच्यापेक्षा आम्हाला जास्त अक्कल आणि ती देवाने दिलेली आहे का नाही? यांना तेवढंच दिसतं पुरुषांना जितकं समोर आहे, आपल्याला त्याच्या पलीकडे काय चाललंय ते पण आपल्याला कळतं. भविष्याचा वेध घ्यायची ताकद फक्त महिलांमध्ये. पुरुषांना आपण जेवढं बोलतो तेवढंच ऐकायला येतं, आणि आपल्याला 4 वेळेच्या पलीकडे काय चाललंय हे पण ऐकायला येतं. ही ताकद आहे का नाही? सांगा. किती पण गर्दीमध्ये असो, एखाद्याचा हात चुकून लागला तर आपण काय म्हणतो? दादा माफ करा, चुकून लागला. आणि जर कोण खेटून गेला तर आपली चप्पल आणि त्याचं थोबाड. यांना काय करणार आहे का? नाही. ही अक्कल देवाने आपल्याला दिली, फक्त बाईला दिली. एखादा माणूस जर नवरा घेऊन आला घरी आणि आपल्याला नाही पटला तर आपण काय सांगतो? यांना परत घरी आणायचं. आता ही अक्कल यांना आहे का? कोणाला आहे? आपल्याला आहे. हेच तर मला सांगायचं. बाईला चांगलं काय वाईट काय याची चांगली समज आहे. आपल्या घरासाठी, आपल्या परिवारासाठी, आपल्या गावासाठी कोण आपला चांगला भाऊ आहे, कोण आपली चांगली बहीण आहे याची उपजत समज ही बाईला असते. मी सगळ्या भावांना सांगते, बायकांचं ऐका रे ऐका, तुमचं पोट कल्याण होईल. आणि मला असं वाटतं बरं का, मला असं वाटतं असा कोण नवरा नाही जो बायकोचं ऐकत नाही. ऐका का असं कोण? अगं हो का नाही? किती पण मोठा नवरा असला, पुढार पण बाहेर, घरचे मंत्री कोण आहे? घरचे मंत्री आपण आहे. असं कित्येकदा होतं. आपण नवऱ्याला म्हणतो गप्प बसा, तुम्हाला काय कळतंय का? कारण आपल्याला कळतं काय चांगलं आणि काय वाईट. आणि म्हणून मैत्रिणींनो, या गावासाठी, या जिल्हा परिषदेसाठी आपल्याला कोण चांगला आहे, लाडका कोण आहे, दोडका कोण आहे हे ओळखायला शिका. सांगायची गरज नाही. मला सीमाचं कौतुक आहे की सीमा घारगे ही अत्यंत उत्तम काम करणारी माझी सहकारी. पण जेव्हा पक्षाचा निर्णय झाला की आम्ही या ठिकाणी अनिताताई बेताळला उभं करतोय, तिला नक्कीच वाईट वाटलं असेल. वाईट तर वाटणार,
इतके वर्ष काम केलंय. प्रत्येकाची इच्छा असते राजकारणामध्ये की मी आज काम करते तर मी हे व्हायला पाहिजे, मी ते व्हायला पाहिजे. नक्की तिला पण वाईट वाटलं असेल, पण पार्टीमध्ये शिस्त आहे. 2 दिवस वाईट वाटलं असेल, पण तिसऱ्या दिवशी सीमा बाहेर पडली आणि आज झोपून कामाला लागली की आपल्याला अनिता ताईला आणि स्वाती ताईला निवडून आणायचंय. याला म्हणतात पक्षाची निष्ठा. मैत्रिणींनो, भारतीय जनता पार्टीमध्ये मी बघितलंय, भारतीय जनता पार्टीमध्ये विकासाचं राजकारण आहे, स्वतःच्या स्वार्थाचं राजकारण नाही. इकडे पार्टीपेक्षा मोठा कोणीच नाही, होऊ शकत नाही. पक्ष सर्वतोपरी आहे. मी कित्येक नेत्यांना, नीट ऐका माझं वाक्य, मी कित्येक नेत्यांना पक्षातून जाताना बघितलंय, पक्ष सोडून जाताना बघितलंय, पण ते गेले, ते एकटेच गेले. कार्यकर्ते सगळेच्या सगळे पक्षासोबत उभे आहेत. ही पक्षाची निष्ठा आहे, हे पण मला तुम्हाला सांगायचं. आणि म्हणून मैत्रिणी, कोण काय सांगतय आणि कोण काय नाही सांगत आहे तिकडे लक्ष देऊ नका. तुमचं मत महत्वाचं आहे, ते फुकट घालवू नका. मी आता या ठिकाणी विकास कामांची यादी बघितली. ही विकास कामं बघा, समोर आकडे लिहिलेले आहेत. कुठल्या कामाला 20 लाख, 30 लाख, 50 लाख, 9 लाख, 8 लाख, 6 लाख, हे कुठून आले? हे देवाभाऊने दिलेत विकास कामासाठी आपल्या मनोज दादाला. तुमच्या आधी काही आपण कुठे गेलेलो याच्या आधीची सभा वाठारला. अहो वाठारला 40 वर्ष पाणी नव्हतं. किती वर्ष? 40 वर्ष. कशाला म्हणतात? एक पिढी निघून जाईल. आज मनोज दादाच्या कामामुळे तिकडे सुद्धा पाणी आलंय. पाणी 25 वर्ष इथं आमदार आपला नव्हता आणि आता बघा दादाला येऊन 1.25 वर्ष झालंय. तुम्ही निवडून दिलंय. तुमच्या मताची ताकद कळते ना तुम्हाला. योग्य माणूस निवडून दिला. आज 1.25 वर्ष झालं. अहो 1000 कोटी रुपये घेऊन आला इकडे आपला दादा आणि हे 1000 कोटी रुपयामध्ये उत्तर कराडचं कल्याण करायचं काम चालू आहे. पाणी असेल, रस्ते असेल, हॉस्पिटल असेल, विविध योजना तुमच्यापर्यंत आणायचं काम चालू आहे. आता इथे बघा सुरली आणि कामठी. सुरलीला 55 लाख आणि कामठीला 40 लाख, जवळपास 1 कोटीचा निधी तर तुमच्याच गावात आलाय. अशी अजून खूप कामं करायची आहेत, खूप कामं करायची आहेत आपल्याला. आणि ती कामं करत असताना तुमची साथ लागणार आहे. अरे ज्याचा ऐकायलाच कोण नाही, कुठून आणणार निधी? कसा करणार गावाचा विकास? त्याच्यामुळे या गावाचं, या तालुक्याचं ज्याच्याकडे पालकत्व तुम्ही दिलंय ना, तो मनोज दादा तुमचा विकास करायला कटिबद्ध आहे. आज ज्याने जावं आणि काम पूर्ण करून घ्यावं अशी आज उत्तर कराडमध्ये परिस्थिती आहे. अरे तुम्ही मागताना थकाल, पण देवाभाऊ देताना मनोज दादाला थकणार नाही, हे सुद्धा मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचंय. आणि म्हणून मत कशाला द्यावं? ज्या माझ्या मताने या गावाचा विकास होणार आहे, या जिल्हा परिषदेचा विकास होणार आहे. अरे ज्याचं वरती कोण नाही, खालती कोण नाही, त्यांना देऊन काय करणार तुम्ही? वर आहेत आपले मोदीजी, राज्यामध्ये आपला देवा भाऊ आहे. मनोज दादावर अतिशय प्रेम करणारे मुख्यमंत्री आहेत. मनोज दादाने काही मागावं आणि देवा भाऊने नाही द्यावं असं आजपर्यंत झालं नाही आणि याच्या पुढे सुद्धा होणार नाही. आणि म्हणून आपलं मत हे विकासाला गेलं पाहिजे. मैत्रिणींनो, इकडं तिकडं फुकट दौडू नका. ज्या ठिकाणी विकास आहे, ज्या ठिकाणी आपला मनोज दादा आहे, त्या ठिकाणी त्याचे हात मजबूत करायला पाहिजे. आज मनोज दादा एकटा नाहीये, त्याच्या मागे भारतीय जनता पार्टी आहे. आज मनोज दादा एकटा नाहीये, त्याच्या मागे देवा भाऊची ताकद आहे. देवा भाऊ म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. आता ही वेळ आहे. गेल्या 1.25 वर्षात न भूतो न भविष्यती असा विकास या उत्तर कराडमध्ये झालाय. झालाय का नाही ग? झालाय का नाही झालाय? मागच्या बोला तर झालाय का नाही?
मधल्या पुढच्या नक्की ना? मत फुकट गेलं का ग तुमचं? मत फुकट गेलं का? आताही जाणार नाही. आपल्या मनोज दादावर विश्वास ठेवा. ही वेळ ही वेळ लाडक्या बहिणींची आपल्या सख्या आणि पक्क्या भावांसोबत उभं राहायची. मी तुम्हाला सांगते, जोपर्यंत आपला देवा भाऊ आहे, तुमची लाडकी बहीण योजना कोणी बंद करू शकणार नाही. दर महिन्याला तुम्हाला निधी मिळणारच आहे. अरे मग जो माझ्या सुखात दुःखात माझ्या सोबत असतो, मी त्याच्या सोबत जाणार का गप्पा मारणाऱ्यांच्या सोबत जाणार? याचा विचार मैत्रिणींनो तुम्हाला करायचाय, तुम्हाला करायचाय. बरं, देवा भाऊ याच्यावर शांत नाही बसला. आज आपल्या मुली आहेत, हुशार आहेत, कुणाला इंजिनियर व्हायचंय, कुणाला डॉक्टर व्हायचंय, पण पैसे नाही, जास्त फी लागते. पण तुम्ही काळजी करू नका, त्यांचा देवा मामा सक्षम आहे. या देवा मामाने आपल्या पोरींची, त्यांच्या भाच्यांची काळजी घेतली आहे आणि आता उच्च शिक्षण मुलींसाठी मोफत केलंय. मैत्रिणींनो, मोफत केलंय. आता आपल्या मुली डॉक्टर पण होतील आणि आपल्या मुली इंजिनियर पण होतील. आपल्याला याच्यासाठीच तर आपण मुलांना वाढवतो. आज पैसे गोळा करतो. हे जे काही 1,500 रुपये तुम्हाला येतात, हे काय साड्या चोळ्यांवर खर्च करतो का ग आपण? आपण पै पै जोडतो की मला जे वाटलं, मी जे दुःख भोगलं, माझ्या मुलीच्या वाटेला येऊ नये, माझ्या मुलाच्या वाटेला येऊ नये. आपल्या मुलांचं भविष्य उज्ज्वल करणारा आपला देवा भाऊ आणि त्याच्याच बरोबरीने काम करणारा आपला मनोज दादा, यांना जर तुम्ही निवडून दिलं तर तुम्हाला पुढची काळजी करायचं काम नाही. हे मी तुम्हाला सांगते मैत्रिणींनो. मी इकडे आलीये, मी मनोज दादाच्या प्रचाराला आलीये. मी या विधानसभेचा कायापालट होताना बघते. शेतकऱ्याच्या खात्यामध्ये PM किसान, त्या ठिकाणी योजना येते. दर महिन्याला, वर्षाला 12,000 आहेत. अरे 12 रुपये कधी कोणी टाकले होते का रे कोणाच्या खात्यामध्ये? टाकले होते? टाकले होते का? आणि आज 12,000 रुपये माझ्या बळीराजालाही मिळत आहे. अशी कुठली गोष्ट नाहीये. इथं दलाल नाही, तिथं आडते नाही, थेट तुमच्या खात्यामध्ये पैसे डीबीटीच्या माध्यमातून होत आहेत. ही मोदीजींची देण आहे मैत्रिणींनो. आणि म्हणून मला सांगायचं की आपल्याला यापुढे कुणाच्या सोबत उभं राहायचंय? विकासाच्या का गप्पा मारणाऱ्यांच्या? कुणाच्या ग? जरा जोरात बोलाल का? कुणाच्या? विकासाच्या सोबत राहायचंय. मोदीजी नेहमी सांगतात, हम राजनीति के लिए नहीं, राष्ट्रनीति के लिए काम करते हैं. असा मोठा विचार असणारा, आपल्या जन्मापासून आपल्या सोबत असणारा आपला एक मोदीजी आपले आहेत. आणि त्याच बरोबरीने राज्याचा सख्खा आणि पक्का भाऊ देवा भाऊ आपल्या सोबत आहे. यांना ताकद द्यायची हीच वेळ आहे. दाखवून द्या बहिणींची ताकद काय. मी तर आधीच सांगितलं, ज्याच्या मागे महिला त्याचा नंबर पहिला. आणि म्हणून महिलांना जी चांगली सूझबूझ आहे त्याचा वापर करायचा आहे. मतदान किती तारखेला? कितीला? 7 तारखेला ना. आणि बटन कुठलं दाबायचंय का? कुठलं? मागच्या झाडाखालच्या? अगं आवाजच नाही काय? मधल्या आणि पुढच्या? अरे पोरांचा आवाजच जोरात आहे. आता तुम्हाला मी एक गोष्ट सांगणार आहे. बघा, इलेक्शनचे दिवस आहेत, पार्ट्या चालू असतील ना? हो का नाही? आपल्या नाही ग, नवऱ्याच्या. पाहुण्यावर लक्ष ठेवा. आलं का लक्षात? ज्या दिवशी म्हणेल आज मी जेवायला नाही, समजून जा कुठं गेला मटण खायला. बरं, जात असेल तर जाऊ द्या. आल्यावर एकच मंत्र म्हणा, खा कुणाचं पण मटण, पण दात. काय म्हणा? खा कुणाचं पण मटण, पण दात कमळाचं बटन. आणि हा मंत्र 7 तारखेपर्यंत म्हणायचा आहे. म्हणाल ना ग? सकाळी चहा द्यायला चाल मावशी, तेव्हा पण म्हणा कमळाचं बटन नुसतं नाही, खा कुणाचं पण मटण, पण दाब कमळाचं बटन. हे 7 तारखेला सकाळपर्यंत म्हणा. म्हणाल ना?
आणि अजिबात मागे पुढे करू नका. पाहुण्याला घेऊनच निघा सकाळी. एक वेळ होती त्यावेळेला आधी पुरुष सांगायचे इथं ठप्पा मारायचा, बॅलेट पेपर होते. आता घरची लक्ष्मी सांगते तुम्हाला काही फार कळत नाही, कमळाचं बटन दाबा. आणि कमळाचं बटन दाबून आपल्या या उमेदवारांना त्या ठिकाणी भारी भरकम मतांनी निवडून आणायचं. आणाल ना? आणाल का? आता बघा या स्टेजवरती एक हिंद केसरी, एक महाराष्ट्र केसरी डबल, अजून 2-4 पैलवान तर आहेत. म्हणजे हा स्टेज हा वजनाने तर आहेच भारी, पण कर्तृत्वाने आणि स्वतःच्या कामाने सिद्ध केलेले असे पैलवान इथं बसले. आता समोर पण पैलवान असतीलच. मला त्यातलं फार कळत नाही, पण एक शब्द मला चांगला लक्षात आहे, तो म्हणजे धोबी पछाड. बरोबर ना? तुमचा शब्द आहे ना? त्यामुळे भल्या भल्यांना धोबी पछाड करायची ताकद इथे बसलेल्या सगळ्यांमध्ये. आमच्या नादी लागू नका. आम्ही मोदीजींचे माणसं आहोत, आम्ही देवाभाऊची माणसं आहोत, आम्ही मनोज दादाची माणसं आहोत, आम्ही भारतीय जनता पार्टीची माणसं आहोत. म्हणून मला तुम्हाला मैत्रिणींनो इतकंच सांगायचंय, जाता जाता इतकंच सांगते, अभी नाही तो कभी नाही. बरोबर का नाही? घरी जा, थोडस मी काय बोलली त्याचं थोडीशी माझ्यासाठी 1 मिनिट द्या. द्याल ना? घरी जाऊन 1 मिनिट द्या. मी काय बोलली त्याच्यावर विचार करा आणि मग तुम्ही विचार करा की आपल्याला आपला आई पण आणि बाई पण जगणाऱ्या पक्षासोबत जायचंय का नाही, याचा तुम्ही विचार करा. आणि निश्चितपणे आपली स्वातीताई चव्हाण कुठे गेली? हा, आणि दुसरी अनिताताई बेटाळ, तिसरा भाऊ आहे का इथे दत्तात्रय शेलार, ते त्यांच्या गणामध्ये बटन किती दाबायची का? किती किती? आणि कुठली? पोरांना आई बापाला झोपू देऊ नका अजिबात. सकाळ उठलं का कमळ, दुपार उठलं का कमळ, डबडं आपलं वाजवत राहायचं तोंडाचं, कमळ कमळ कमळ. आणि कमळ हे महालक्ष्मीचं प्रतीक आहे, समृद्धीचं प्रतीक आहे, समाधानाचं प्रतीक आहे. या प्रतीकाला वंदन करा आणि कमळाचं बटन दाबा, एवढंच सांगते आणि ते थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जरा हात वर कराल का सगळ्याजणी? भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. मनोज दादा तुम आगे बढ़ो. अरे आवाजच नाही का तुमचा? जरा जोरात आवाज करा. मनोज दादा तुम आगे बढ़ो. अरे कोण म्हणता येणार नाही? अरे कोण म्हणता येत नाही? आम्ही घासून बिसून नाही, ठासून निवडून येणार आहोत. जय श्रीराम. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.